एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, शंभूराज देसाईंचं दगडूशेठ गणपती बाप्पा चरणी साकडं घालण्यात आलं। शंभूराज देसाईंच्या वक्तव्याला अंबादास दानवेंचा पलटवार पाहायला मिळाला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातील इच्छा आहे असं दानवेंनी म्हटलं। मला विचाराल शंभूराज देसाई म्हणून तर आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत, मी गणरायाला साकडं घातलंय, पण मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार महायुतीतल्या 3 वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले जे आमचे आहेत, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा, ह्या तिघांना आहेत। आणि दिल्लीमध्ये माननीय मोदी साहेब, माननीय अमित शाह साहेब हे एकत्र बसून ज्याला कुणाला मुख्यमंत्री करायचा आहे त्याचा निर्णय घेतील। शंभूराजे देसाई भले आमचे आणि त्यांचं राजकीय विरोध असेल, पण त्या गणेशाच्या दारात असल्यामुळे मला असं वाटत नाही राजकीय काही बोलण्याची गरज आहे। त्यांनी गणेशोत्सवाच्या मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, परंतु त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण बिलकुल होणार नाही असं या महाराष्ट्रातील जनतेनं ठरविलेलं एवढं नक्की। कोणी जाहीर करेल नाही तर नाही करेल, परंतु या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत या महाराष्ट्राचा येणार काळातला मुख्यमंत्री व्हावा ही सुस्पष्ट आहे। हमारे नाना भाऊ पटोले जी के नेतृत्व में कांग्रेस महाराष्ट्र की जनता के उम्मीद पर खरी उतरेंगी, बल्कि राज्य के अगले मुख्यमंत्री भी नाना भाऊ बनने जा रहे हैं। यह एक नई शुरुआत है, ये एक नई शुरुआत है और गोपाल दास जी की वापसी से कांग्रेस की वह यात्रा और भी मजबूत हो गई है। नाना भाऊ पटोले जी का वह नाम है जिन्होंने हमेशा जनता की हक में लड़ाई लड़ी है। आज महाराष्ट्र की जनता उनके साथ खड़ी है। अंबादास दानवे एकनाथ शिंदे साहेब कसं म्हणते, आपण अपेक्षा तरी कसं करतो ना। एकनाथ शिंदे साहेबांचं रेटिंग जरी मुख्यमंत्री म्हणून हाय असलं तरी विरोधी पक्षनेते हे एकनाथ शिंदे साहेब 1 नंबरचे मुख्यमंत्री आहेत, हे कसं बोलू शकता आणि तुम्ही तरी कशी अपेक्षा करता? पण ते जर बोलले तर दुसऱ्या दिवशी त्यांचा राजीनामा घेतला जाईल आणि तिसऱ्या दिवशी ते आमच्याकडे येतील। त्याच्यामुळे ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचे नेत्याचं ते गुणगान गाणार, हीच लोकशाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये काय वावगं केलंय अशातलं मला वाटत नाही। परंतु विरोधी पक्षनेत्यांचा जर मागचा इतिहास बघितला तर विरोधी पक्षनेते हे नंतर सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे शिंदे साहेब सत्ताधारी पक्षात आहेत। आता बाकीचं तुम्ही समजून घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।